नमस्कार. आज आपण एकाच बॅटरपासून वेगवेगळ्या रेसिपी कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. आता या ठिकाणी हे आपलं तयार असं बॅटर आहे. तर हे बॅटर कसं तयार करायचं याची रेसिपी मी यापूर्वीच अपलोड केलेली आहे. माझं संजीवनीज क्रिएशन या चॅनलवर उत्तप्पमचा व्हिडिओ आपण पाहू शकता आणि त्यामध्ये तांदूळ, डाळ सगळं प्रमाण किती घ्यायचं, किती तास भिजवायचं हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर असं आता हे तयार बॅटर आहे. तर यापासून आता आपण इडली तयार करणार आहोत. तर या ठिकाणी आपण इडली पात्र घेतलेलं आहे आणि त्यावर आपण थोडं तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामुळे ते तेल आपण आता पसरवून घेणार आहोत. आणि हे जे इडलीचं बॅटर आहे तर यामध्ये या ठिकाणी 2 ते 3 चमचे आपण तेल घातलेलं आहे आणि त्याचसोबत अगदी थोडासा असा खाण्याचा सोडा जो आहे तर तो मी या ठिकाणी घातलेला आहे. तर थोडंसं मीठही या ठिकाणी आपण घालून घेतलेलं आहे. आणि आता हे सगळं मिश्रण आपण छान एकत्र करून घेणार आहोत आणि त्या इडली पात्रामध्ये आपण टाकणार आहोत. तर प्रत्येक त्या स्टँडमध्ये आपल्याला 4-4 वाट्या ह्या दिसत आहेत. तर ह्या 4 वाट्यांमध्ये अगदी फुल आपल्याला हे बॅटर भरायचं नाही, तर किंचित कमी असं ते भरायचं आहे, कारण ते थोडंसं फुगते. आणि हे जे बाजूला 3 छिद्र दिसत आहेत तर हे वाफ जाण्यासाठी आहे. तर प्रत्येक स्टँडला 4 अशा ह्या वाट्या आहेत आणि ते 4 ठिकाणी असे छिद्र आहेत. तर स्टँडवर आपण हे प्रत्येक जे पात्र ठेवताना आपण जे छिद्र आहेत त्याच्यावर वाटी येईल आणि वाटीच्या ठिकाणी छिद्र येईल अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवायचं आहे की जेणेकरून सगळीकडे वाफ चांगली लागेल. आणि जर कुकरमध्ये आपण हे वाफत असलो तर आपल्याला कुकरच्या झाकणाची जी रिंग असते तर ती काढून घ्यायची आहे. त्याचसोबत आपल्याला शिट्टीसुद्धा काढून घ्यायची आहे. इडली पात्रात आपण करत असाल तर फारच उत्तम, किंवा एखाद्या भांड्यामध्ये सुद्धा आपण हे करू शकतो. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की इडल्या आपल्या छान वाफवलेल्या आहेत आणि ह्या आपण आता काढून घेतलेल्या आहेत. आता ह्याच बॅटरला थोडंसं असं पातळ करून, म्हणजे त्यात सोडा वगैरे आपल्याला घालायचा नाही आहे. तर म्हणजे थोडंसं इडलीपेक्षा थोडंसं किंचित असं हे थोडंसं सैलसर असं हे बॅटर आपल्याला करायचं आहे आणि तव्याला तेल लावून आपल्याला हे बॅटर थोडंसं पसरून घ्यायचं आहे. तर उत्तप्पममध्ये मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की आपण असं थोडंसं जाडसर असं हे उत्तप्पम ठेवलेलं आहे आणि त्यावर कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो त्यावेळेला आपण टाकलेले आहेत. या ठिकाणी मी फक्त कांदा आणि हिरवी मिरची घातलेली आहे आणि थोडंसं पातळसर पसरून घेतलं की जेणेकरून कोणाला कडक आवडते किंवा अगदी कोणाला फ्लफी असं आवडते, त्यानुसार आपण हे करू शकतो. तर आता हे उत्तप्पम आपलं तयार झालेलं आहे. कांदा आणि आपण हिरवी मिरची त्यावर घातलेली आहे. आणि त्यानंतर आपला जो तिसरा आपण रेसिपी पाहणार आहोत तर ही रेसिपी आहे आपल्या डोशाची. तर हा डोसा करतानासुद्धा आपल्याला ह्याच बॅटरचा वापर करायचा आहे आणि थोडंसं सोडा न घालता याच्यात आपण मीठ घालायचं आहे आणि थोडं पातळ असं मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे. आणि आपल्याला जसं आवश्यक आहे 1-2 चमचे, 3 चमचे असं टाकून आपण हे छान चमच्याच्या साहाय्याने छान पसरून घ्यायचं आहे. आणि छान असं कडक झाल्यानंतर आपल्याला ते बघायचं आहे की खालूनसुद्धा छान असा रंग त्याचा बदलतो आणि आपल्याला त्याची गुंडाळी करायची आहे. किंवा आपण जर बटाट्याची भाजी केली असेल तर ती बटाट्याची भाजी किंवा चटणी आपण त्याला म्हणूयात, ती त्याला लावून घ्यायची आणि आपल्याला फोल्ड करून हा डोसा जो आहे तो काढून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी आपण दुसरा जो डोसा आहे तो सुद्धा तयार करत आहोत. तर आपण हे जे पीठ आहे तर हे तयार करून ठेवलं आणि एखाद दिवशी इडली केली, एखाद दिवशी डोसा केला किंवा एखाद्या वेळेला वाटलं आपल्याला तर उत्तप्पा केला. तर असे सगळे प्रकार आपण या ठिकाणी एकाच बॅटरपासून तयार करू शकतो आणि हे पीठ आपल्या फ्रीजमध्ये सहज राहू शकते. तर असा आपला हा
व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा. या ठिकाणी इडली डोस्यासोबत मी चटणी करत आहे, तर त्याचं साहित्य तुम्हाला दिलेलंच आहे. तर हे सगळं साहित्य म्हणजे फुटाणे, हिरवी मिरची आहे, लसूण अद्रक आहे, सांबार आहे, दही आणि मीठ आणि त्याचसोबत साखरही आहे. हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे की आपली चटणी तयार. याच पद्धतीने तुम्ही खोबरं किंवा शेंगदाणे याचीसुद्धा चटणी यासोबत तयार करू शकता आणि बटाट्याची भाजी तर आहेच.